सुमन काकू काय करताय? मला हाक मारायची. आणि ऐका, पडा तुम्ही आता. अगं भांडी अजून पुसायची आहेत. मी आवरते, पडा तुम्ही या. बर. आजची सगुणाबाई आणि मामंजींची वादावादी यांना कळेलच आल्या आल्या. बाईंनी मामंजींची वाद घातलेला यांना आवडणार नाही कदाचित, कारण हे घरात कुणाशीच कधीच वाद घालत नाहीत. सगळ्यांना सारखे समजावून सांगत असतात. पण असा राग पिऊन टाकला की खरे म्हणजे त्रासच होतो माणसास. पण यांना हे सांगणार कोण? अरे रमावहिनी, तुम्ही एकल्याच? थांबा, मी तुम्हाला मदत करतो. हो पांडू काका, असू दे, मी आवरते. अहो करतो की मदत. काय आहे, धाकले मालक यायची वेळ झाली आता. लवकर लवकर काम आटोपलं म्हणजे तुम्ही लवकर लवकर मोकळ्या व्हाल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज महाकाली आणि महिषासुरमर्दिनी सुद्धा नाही येत तुम्हाला त्रास द्यायला. आणि त्या प्रेमळ गौराबाई येत ना, त्या सुद्धा नाही येत तुमची कड घ्यायला. पांडू काका, तुम्ही असले काही बोलत जाऊ नका बाई. एका दिवशी कोणाच्या कानावर पडले तर माझे काही खरे नाही. मग घ्या, आता सगळ्या देवींचीच नावं घेतली ना मी. कुणाला काही बोललोय का? म्हणजे महाकाली म्हणजे सुभद्रा काकू आणि महिषासुरमर्दिनी म्हणजे ताई काकू. आणि आपल्या प्रेमळ गौराबाई म्हणजे माई. बाहेरची राहिलेली भांडी घेऊन येतो मी.